सर्वांशी. जगणे शिकण्याचा अधिकार दिला मधला जाणे आज, जगणे शिकण्याचा अधिकार दिला मधला जाणे आज. संविधानाचा करते प्रार्थना करुणी मुद्रा म्हणत त्यास प्रथम मी मातृभूमीला वंदन करते, प्रथम मी मातृभूमीला वंदन करते, जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला. दुसरे वंदन करते मी तिरंग्याला, दुसरे वंदन करते मी तिरंग्याला, जो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा खरोखरच साक्षीदार आहे. तिसरे वंदन करते मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना, तिसरे वंदन करते मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना. यांनी स्वराज्याचे बीज मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले. आज आपला आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिवस म्हणजेच 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन. दिवसात राज्य करणारे इंग्रजांच्या गुलामगिरीतून ते आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा या सर्व महान क्रांतिकारांना तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मी जिज्ञासा बेरम अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो असा प्रश्न पडला असेल की नाही. पण एका कुटुंबाला जशी एक कुटुंब प्रमुखाची गरज असते तसेच आपल्या भारत देशाला एका राज्यघटनेची गरज होती. आणि ती राज्यघटना लिहिण्याचे काम वर्गात बसून शिकणारे नव्हे, तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अति परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढ्या कालावधीत पूर्ण केले. संविधान म्हणजे नुसते पुस्तक नव्हे, संविधान म्हणजे नुसते पुस्तक नव्हे तर ते धर्मग्रंथच. संविधान म्हणजे गुलामगिरी संपली, झाले का न राज्य. संविधान म्हणजे गुलामगिरी संपली, झाले का न राज्य. सत्ताधारी झाली चालक आणि जनता बनली मालक. 26 जानेवारी 1950 रोजी आपण संविधान का सुधारले? कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे संविधान 26 जानेवारी 1930 ला लाहोरच्या अधिवेशनात झेंडा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती. हा दिवस भारतीय जनतेच्या कायमस्वरूपी लक्षात राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले. तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आली, तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आली. संविधानामुळे आपल्याला समता, न्याय व बंधुता मिळाली. पूर्वीच्या काळी राजाचा मुलगा राजा व्हायचा, पूर्वीच्या काळी राजाचा मुलगा राजा व्हायचा, परंतु संविधानामुळे राजाची निवड मतपेटीतून होऊ लागली. बाबासाहेब ने कलम उठाया तो संविधान बन गया, बाबासाहेब ने कलम उठाया तो संविधान बन गया. अरे संविधान की ताकत देखो यारो, चाय बेचने वाला आज ही देश का पंतप्रधान बन गया, पंतप्रधान बन गया. संविधानाने आपल्याला समता, न्याय